पुढे अफाट सैन्य मागुती खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती उंच हत्ती पालख्याही रांग लांब लांबती उंच हत्ती पालख्याही रांग लांब लांबती टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला स्वतंत्रता गिळायला झलक राग कर दो सब कुछ तोड़ दो मारो लूट लो केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला आला 40,000ची फौज घेऊन अफजल खान वाईला आला. वाई म्हणजे अफजल खानाचा सुभा होता. अफजल खान वाईचा सुभेदार होता. वाईत आला आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाला एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये शिवाजी राजे लिहितात, अफजल खान साहेब, खर तर तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र म्हणजे आमचे काकाच. काय तुमचं शौर्य, काय तुमचा पराक्रम, तुमच्या समोर येण्याची सुद्धा आमची लायकी नाही हो. तुम्ही असं करता का? तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी येता का? म्हणजे घेतलेले सर्व गडकोट किल्ले मी तुमच्या ताब्यात देऊन टाकतो. मी स्वतःला सुद्धा तुमच्या ताब्यात द्यायला तयार आहे. मी तुमच्या सोबत विजापूरला यायला तयार आहे. पण मला तुमची खूप भीती वाटते. तुम्ही असं करा, तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या, म्हणजे मी तुमची भेट घेईन. आणि फसला अफजल खान, फसला आणि वाईहून प्रतापगडाकडे यायला तयार झाला. वाईहून प्रतापगडाकडे जाताना मध्ये लागत होता रणतोंडीचा घाट. माणूस रडल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. हा त्या घाटाचा इतिहास, म्हणून घाटाचं नाव रणतोंडीचा घाट. 40,000 घेऊन जाणं शक्य नव्हतं, म्हणून 35,000 वाईलाच ठेवले आणि केवळ 5,000चं सैन्य घेऊन अफजल खान आला. कुठं? प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, जासी नाही जाणीव शक्तीची, याच नाही जाणीव शक्तीची, याच नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची. आणि अफजल खानाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, आणि डहुलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा नावाचा एक तरवेज दांडपट्टा बहादर अफजल खानाचा अंगरक्षक म्हणून खानासोबत आलेला होता. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा तसाच तोशिस्तोस असलेला आपला मावळा जिवाजी महाले यांना आपल्या सोबत घेतलेलं होतं. जिवाजी व्यवसायानं न्हावी होते. अफजल खानाला भेटायला जात असताना शिवाजी राजे जिवाजींना म्हणताय, जीवा, माझी ही दाढी कापून जरा बारीक करा. का? ती अफजल खानाच्या हातात नाही आली पाहिजे. आपण त्याची धरून ओढायची, आपली हातातच नाही सापडली पाहिजे. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, आणि डहुलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला,
आले महाराज प्रतापगडावरून खाली आले. महाराजांनी लांबूनच बघितलं. शामियानामध्ये अफजल खानासोबत सय्यद बंडा थांबलेला आहे आणि महाराजांनी आपले वकील गोपीनाथ पंत गोकील यांच्या मार्फत एक निरोप अफजल खानाकडे पाठवला. सय्यद बंडा जर आत थांबणार असेल तर आम्ही आत येणार नाही. हा निरोप मिळाला आणि त्यावर अफजल खान म्हणतोय, या अल्लाह, ये सिवा तो सैयद बंडा से डरता है, ये हमसे क्या मुकाबला करेगा, जाओ जाओ बाहेर जाओ. आणि सय्यद बंडाला बाहेर थांबवण्यात आलं. जिवाजी सुद्धा बाहेरच थांबले होते, पण महाराजांनी जिवाजींना सांगितलं होतं, जिवा, तुझी नजर या सय्यद बंडावरती असली पाहिजे. सय्यद बंडा हल्ला की तू हल्ला पाहिजे. मी अफजलला बघून घेतो, बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला. आणि आले 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 महाराज शामियानाच्या दारापाशी आले. जगदंब जगदंब जगदंब. महाराजांनी अफजल खानाकडे बघितलं. अफजल खानानं महाराजांकडे बघितलं आणि खान म्हणतोय, आओ आओ शिवाजी राजे, आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोको नजर गहरी पण आपला शिवाजी राजा बी काही कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, झालची त्याची सावध भारी नजी राहा. शिवाजी राजे आणि खानानं शिवरायांना आलिंगन दिलं. दगा केला की हो खानचा अभिमान माहण्याला, खानचा अभिमान माहण्याला. कटकरीचा वार त्यानं केला, खरखर आवाज झाला, खर आवाज झाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवा टाकलेला वाघनखाचा मार केला. सरकार पडलं पोटाला, सरकार पडलं पोटाला, तडा गेला खानाचा पोटा बाहेर आला. अफजल खानाचा खोतरा बाहेर आला आणि अफजल खान जोरात ओरडला, दगा दगा दगा. आणि आवाज बाहेर थांबलेल्या सय्यद बंडानं ऐकला आणि सय्यद बंडा शिवाजी महाराजांवरती वार करण्यासाठी सरसावला. पण शिवाजी तयारच होते. शिवाजींनी एकाच वार सय्यद बंडाचा हात तलवारी सकट धडा वेगळा केला आणि दुसऱ्याच वारात सय्यद बंडाचं शिर सुद्धा उडवलं. महाराज पुढे निघाले आणि शामियानाच्या दारापाशी उभा होता अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर. तो कुलकर्णी होता की देशपांडे यावरती इतिहासकारांमध्ये मतमतांतर असतील, पण तो तिथं होता. महाराज त्याला म्हणतात, चल बाजूला हो, चल बाजूला हो, मला कुठल्याही स्वकीयावरती वार करायचा नाही, चल बाजूला हो. पण या बेईमान अवलादीनं शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार केलाच, पण महाराजांनी एकाच वारात कृष्णाजी सुद्धा जमिनीवर लोळवला. महाराज पुढे निघाले, शिवाजी सुद्धा निघाले, पण अफजल खान तर अजून मेलाच नव्हता. ज्याच्यासाठी एवढा सगळा आटापिटा केला तो अफजल खान तर जिवंतच होता. आणि अफजल खान आपला कोतळा सावरत उठला. दगलबाज
दगलबाज शिवाजी. गोतळा सावरत सावरत बाहेर आला आणि बाहेर असलेल्या पालखीत बसला. भोयांनी पालखी उचलली. भोई पालखी घेऊन निघाले. हे बघितलं संभाजी कावजी कोंढाळकरांनी आणि संभाजी कावजींनी एकाच वारात एका भोयाचा पाय धडा वेगळा केला. बाकीचे तिघ पळून गेले. पालखी जमिनीवर आदळली आणि मग अफजल खानाचं शिर आपल्या हातामध्ये धरलं आणि तलवारीनं कर्र 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 कापलं. आणि अफजल खानाचं हे कापलेलं शिर घेऊन संभाजी कावजी शिवाजी महाराजांच्या दिशेनं धावले. महाराज महाराज अफजल पळून जात होता. कापून जाणला. शिवाजी महाराजांनी संभाजी कावजीच्या हातामध्ये असलेलं हे शिर बघितलं आणि शिवाजी राजे संभाजी कावजींना म्हणाले, संभा अफजल खानाचं हे शिर कापण्याची काहीच गरज नव्हती. कस काय महाराज अफजल पळाला असताना जिता राहिला असतं म्हणजे नाही नाही अफजल खान जिवंत राहिलाच नसता. कस काय महाराज? संभा अफजल खान जिवंत राहिला नसता कारण या वाघ नख्यांना आम्ही विष लावलेलं होतं. संभा अफजल खान आला नव्हता, आणला होता. तो मेला नव्हता, त्याला मारला होता. आणि एवढ्या प्रतापगडावरून तोफेचे आवाज झाले आणि जावळीच्या खोऱ्यात दबादस धरून बसलेले मावळे वाघासारखे बाहेर पडले आणि अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडले. 5000 सैन्य तिथंच काढून टाकलं आणि संभाजी कावजींनी पुन्हा शिवरायांना विचारलं, महाराज 40 35 5. आणि शिवराय म्हणाले, संभा कुत्तों का झुंड कितना भी बड़ा क्यों ना हो वो शेर का शिकार नहीं कर सकता है.